नमस्कार मित्रमंडळी. खरं तर विधानसभेच्या 2024च्या रिझल्ट नंतर महायुतीला प्रचंड भरघोस मिळालेलं मताधिक्य, एकनाथ शिंदेने जिंकलेल्या अशक्य वाटणाऱ्या 57 जागा आणि अचानक शिंदे 2 दिवसाच्या रजेवर जातात. मित्रांनो, आपण जाणून घेऊया या व्हिडिओमधनं की या 2 दिवसांच्या रजेमधनं एकनाथ शिंदेंनी नेमकं काय साध्य केलं. त्या अगोदर आपण अनफिल्टर्ड स्टोरीज बाय पंकज मानेकर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व आपली काय प्रतिक्रिया आहेत त्या युट्यूबवर जरूर नोंद करा. मित्रांनो, विधानसभा 2024 महाराष्ट्र विधानसभा 2024 मध्ये अगदी कोणालाही अपेक्षित नसलेलं एवढं मोठं यश एकनाथ शिंदेंनी प्राप्त केलं. आणि खरं तर बऱ्याच दिवसांपासून चाललेला जो एक रेस होती की नेमकी शिवसेना कोणाची, या डिबेटवर फुल स्टॉप लावला. पण एवढं मताधिक्य आल्यावर प्रचंड आनंदाचं वातावरण असताना नेमकं एकनाथ शिंदे दरेगावात 2 दिवसाच्या रजेवर जातात. ते स्वतःच्या तब्येतीचं कारण सांगतात. बहुधा मीडिया थ्रू ही कारणं आपल्या समोर आणली गेली. पण नेमका या 2 दिवसांच्या रजेमध्ये काय मेसेज लपलेला होता? खरं तर भाजपने 132 जागा जिंकल्यावर व सोबतच 5 अपक्षांचा पाठिंबा असताना भाजपजवळ ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती की ते कधीही एखादी सत्ता इस्टॅब्लिश करू शकत होते. पण तरीही एकनाथ शिंदेंनी ही रिस्क घेतली आणि काही स्ट्रॉंग मेसेजेस भरपूर सगळ्या सेगमेंट्स मध्ये स्प्रेड केले. त्यातला पहिला सगळ्यात मोठा मेसेज होता तो भाजपला अगदी कडक मेसेज होता की कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेंना तुम्ही ग्रांटेड घेऊ शकणार नाही. त्यांना ज्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत, त्यांना जी बदल हवी आहे, त्याच्यासाठी तुमचं मताधिक्य काय आहे, तुम्ही अजित पवारांच्या सपोर्टने वेगळी सरकार बनवू शकता, हे सगळं न जुमानता एकनाथ शिंदेंनी अगदी कडक व क्लिअर मेसेज पाठवला. मी सीएम असो किंवा मी सीएम नसो, मला जे साध्य करायचं आहे ते मी करूनच राहील. या प्रकारे एकनाथ शिंदेंनी स्वतःची एक इमेज स्वतःच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जिद्दी व लढवय्या नेता म्हणून एस्टॅब्लिश केली. खरं तर बघायला गेलं तर बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्राला एक जमिनीतून उभरून येणारा नेता लाभलाय, जो अगदी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता म्हणून उभा राहिला, ज्याला कुठेही घराणेशाहीची पॅकिंग नव्हती आणि तरीही तो लिटरली मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला. असा एक नेता ज्याला अगदी भाजी विक्रेत्यांचे प्रॉब्लेम्स पासनं तर मोठ्या बिझनेसमॅन्सचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे समजतं. एवढीच आणि प्रचंड सेन्सिटिव्हली सगळ्या गोष्टींना हँडल करण्याची एक त्यांनी किमया खरं तर मागल्या 2 ते 2.25 वर्षात करून दाखवली, ज्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर होते. बघायला गेलं तर एकनाथ शिंदेंनी या 2.25 वर्षात स्वतःला एक एस्टॅब्लिश्ड लीडर म्हणून स्वतःला समोर आणलं. आणि जे लोकांचा एक भ्रम होता की खरंच उद्धव ठाकरे एवढंच प्रभावीपणे एकनाथ शिंदे शिवसेनेला सांभाळू शकतील का, तर बहुधा त्यांनी उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त प्रभावीपणे ती सांभाळून दाखवली. प्रचंड कार्यकर्त्यांमधला संपर्क, कार्यकर्त्यांसाठी नेहमी कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध राहणे, रात्री 3 वाजता रात्री 4 वाजेपर्यंत मीटिंग घेणे आणि त्याच्या न्यूज पण मीडियामध्ये येणे, ही एक एकनाथ शिंदेची कला होती. पण जसं सीएम पद गेलं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण व्हायला लागला की आता ज्या स्पीडने ज्या शक्तीने एकनाथ शिंदे आमची कामं करून देत होती, ज्या प्रकारे फंड अवेलेबल करून देत होते, परमिशन्स देत होते, ते आता होऊ शकतील का? या चर्चेला एकनाथ शिंदेंनी या 2 दिवसाच्या रजेत खरं तर विराम लावला. कारण त्यांनी हे दाखवून दिलं की कोणत्याही परिस्थितीत मला जे साध्य करायचं आहे शिवसेनेसाठी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी, ते मी करूनच राहील. एक सॉफ्ट मेसेजिंग इथे अजित पवारांना पण होती. अजित पवारांसाठी हा क्लिअर मेसेज होता की तुम्ही कितीही जागा जिंकल्या असाल, आज जरी तुम्ही महायुती सोबत आहात, तरीही तुम्ही मागल्या वेळेसारखे कोणताही खेळ, कोणताही गेम तुम्ही आत्ताच्या शिवसेनेसोबत करू शकणार नाही. ज्या प्रकारे अजित पवारांनी शिवसेनेच्या वेळी किंवा MVAच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, आमदारांना फंड न देणे, छोट्या छोट्या कामांना अडकवून ठेवणे, अशा प्रकारची कोणतीही खेळी एकनाथ शिंदे चालू देणार नाहीत, हा मेसेज अजित पवारांना अगदी क्लिअरली पोहोचवण्यात आला. एक खंबीर नेतृत्व, एक लढवय्या नेतृत्व आणि कार्यकर्त्यांसाठी कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी उपलब्ध असणारे नेते, अशा प्रकारे एकनाथ शिंदेनी स्वतःला खरं तर एस्टॅब्लिश केलेलं आहे. आणि एक हलका मेसेज खरं तर आत्ताही जे UBT सोबत थांबलेले कार्यकर्ते आहेत त्यांना पोहोचवण्यात आलेला आहे.
की काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही काल जरी माझ्यासोबत आलेले नाही, आता तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता आणि मी तुमच्यासाठी तेवढंच कणखर नेतृत्व म्हणून उभं राहील. धन्यवाद मित्रांनो.